तर आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली। विजय वडेट्टीवारांचा सरनाईकांवर आरोप। उद्या सविस्तर माहिती देईन विजय वडेट्टीवारांची माहिती। आज एकाच मंचावर उद्या कुठे असू सांगता येत नाही। माणिकराव कोकाटेंचं मिश्किल वक्तव्य। राजकारणात माणसं पक्ष आणि विचार बदलत असतात, कोकाटेंची प्रतिक्रिया। कर्जबाबतदारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वादग्रस्त विधान। मात्र लक्षात येताच राधाकृष्ण विखे पाटलांकडून सारवासारव। 2026 मध्ये शरद पवार कुठून निवडून येणार, गोपीचंद पडळकर यांचा सवाल। केवळ 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, पवारांच्या खासदारकीवरून गोपीचंद पडळकरांचा टोला। बेळगावातील ऊस उत्पादकांच्या हिंसक आंदोलनानंतर अखेर कारखानदार नरमले। उसाला 3300 रुपये भाव देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय। हातरंगी टोलनाका परिसरात आंदोलकांचा जल्लोष। बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडांविरुद्ध काम करण्यासाठी विजयराज शिंदेंनी मविया उमेदवाराकडून 1 कोटी घेतले। बुलढाणा भाजपचे सचिव आनंदा शिंदेंचा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंवर गंभीर आरोप। बोलताना आवर घालावा अन्यथा नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल। रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर वादावर अजित पवारांकडून रुपाली पाटलांची कान उघडली। आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप। विक्रांत जाधवांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल। विक्रांत जाधवांसह 7 जणांविरोधात लोटे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। हायकोर्ट शेतकरी आंदोलनाच्या विरोधात नाही, निराधार आरोप करू नका। हायकोर्टाकडून बच्चू कडूंची कान उघडणी। हायकोर्ट शेतकरी विरोधी असल्याची टीका बच्चू कडूंनी केली होती। आता बघूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। वंचित बहुजन आघाडीची 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर संविधान सन्मान सभा। काँग्रेसचे नेते राहुल गांधींनाही निमंत्रण दिलं जाणार। उद्धव ठाकरे उद्या जालन्याच्या दौऱ्यावर। उद्या दुपारी जालन्यामध्ये घेणार पत्रकार परिषद। शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहार दौऱ्यावर। बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे मैदानात। गोविंदगंज आणि कल्याणपूर मतदारसंघातील प्रचार सभेत शिंदे सहभागी। भाजपकडून असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर वंदे मातरमचं आयोजन। असलम शेख यांच्याकडून बॅनर लावून भाजपा नेत्यांचं स्वागत। राष्ट्रभक्तीचा उत्सव एकजुटीनं साजरा करू, बॅनरवर उल्लेख। स्मार्ट अंगणवाडी किटच्या 40 कोटींच्या टेंडरमध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती। टेंडर न काढता 90 कोटींचं काम दिल्याचा विजय वडेट्टीवारांचा आरोप। सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला या टेंडरचं काम दिल्याचाही वडेट्टीवारांचा आरोप। एमसीएच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा। एमसीएची निवडणूक 12 नोव्हेंबरला होणार। अंतिम मतदार यादीवरती आक्षेप घेत हायकोर्टात आव्हान दिलं होतं। याचिकाकर्त्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं याचिका निकाली। एमसीएकडून महिला क्रिकेट निवासी अकादमीसाठी भूखंडाची मागणी। एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईकांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। एमसीएच्या कार्यकारिणी निवडणुकीतील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर। निवडणूक अधिकारी JS सहारिया यांनी यादी जाहीर केली। निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी 8 ते 10 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी। 12 नोव्हेंबरला एमसीएची निवडणूक पार पडणार। अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी पायलटला दोषी ठरवता येणार नाही। सुप्रीम कोर्टात माहिती देण्यात आली। तपास अहवालामध्ये पायलटची चूक असल्याचं दिसत नाही। पायलटच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाची टिप्पणी।